जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। देहांत निरूपण हा 7व्या दशकातील 10वा समास आपण श्री महाराजांच्या सेवेत पाहत आहे। प्रारब्धे टाकेला देहो बोधे फिटला संदेहो आताची पडो अथवा राहो मिथ्या कळीवर, या अवस्थेचं वर्णन समर्थ करतायत। लक्षात घ्या, देह हा मर्त्यच आहे। देह जन्माला येतो, देह कर्म भोगतो, देह कर्म करतो, आपण मात्र देहाहून वेगळे असतो। सद्गुरूंनी हे आपल्याला सांगितलेलं असतं, पण जेव्हा साधना केली जाते तेव्हा त्याचा बोध साधकाच्या ठिकाणी पक्का होतो। म्हणून समर्थ शब्द वापरतात, बोधे फिटला संदेहो। आपल्याला समजा आपण पुरुष आहे तर त्याबद्दल कुणी समजावून सांगावं लागत नाही, पटवून द्यावं लागत नाही। अशी वेळ आली तर आपल्याला दवाखान्यात ठेवावं लागेल। आपण पुरुष आहोत तर आहोत, स्त्री आहोत तर आहोत, याबद्दल आपल्याला संशय असत नाही। पण कोण स्त्री आहे आणि कोण पुरुष आहे म्हटल्यानंतर आपला हात आपल्या देहाकडे जातो, हा आपला संदेह। सद्गुरुपदिष्ट साधना केल्यानंतर आपली खोटी ओळख पुसून जाते आणि खरी ओळख आपोआप त्या ठिकाणी दिसायला लागते, वर येते, प्रगट होते किंवा आपोआप घटित होते। प्रारब्ध ही गोष्ट देहापर्यंत मर्यादित आहे आणि हे श्री महाराजांनीही वेळोवेळी सांगितलेलं आहे। प्रारब्धाची ग्रहांची गती तुमच्या देहापर्यंत, असं श्री महाराज म्हणतात। पण हे आपण ऐकतो, हे आपल्याला पटतं, पण आपण त्या देहाबरोबर त्या प्रारब्धाच्या गतीत वाहवत जातो। लक्ष देऊन ऐका बरं का, आपण म्हणजे आपलं अस्तित्व देहाबरोबर प्रारब्धाच्या गतीत आपण वाहवत नेतो। प्रत्यक्षात आपण देहाहून वेगळे हे आपल्याला माहीत आहे, किमान आपण ऐकलेलं तरी आहे, पण वाहवत जाताना एकत्व घडतं आणि आपल्याला वाटतं आपल्याला सुख मिळालं, आपल्याला दुःख मिळालं, आपला मान, आपला अपमान। या सगळ्यातून जो बाहेर येतो त्याच्या स्थितीचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे। पुढच्याही ओवीमध्ये त्याच्याच स्थितीचं वर्णन केलेलं आहे। असं पहा, एखाद्यानं गोष्टी सांगाव्यात तशा प्रकारे बोध करतायत समर्थ आपल्याला। बाळांनो, आता आपल्याला अमुक अमुक मुक्कामी जायचं आहे बरं का, तर तिथे कसं आहे सगळं, याचं वर्णन जसं एखाद्यानं करावं तसं समर्थ देहांत स्थितीचं वर्णन करतायत। आपल्याला आपल्या भूमिकेतून असं वाटतं, माझ्या पोटचा मुलगा आहे, माझ्या पोटची मुलगी आहे, आता मी काळजी करणार नाही तर कोण करणार? प्रारब्धे टाकेला देहो असं झालं तर मग माझ्या मुलाबाळांना भूक लागल्यानंतर अन्न द्यायचं नाही, त्यांना काय भगवंतावर सोडून द्यायचं? आणि देह माझाच आहे ना, मग आजारी पडल्यानंतर त्याच्यावर उपचार करायचे नाहीत? अशा प्रकारचे आपले विचार होतात। पण आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की ही अवस्था समर्थ आपल्याला सांगतायत, केवळ असं व्हा असं सांगत नाहीत। अवस्थेमध्ये गुण बदलतात, लक्षणं बदलतात, दृष्टी बदलते आणि पूर्णपणे जाणीवाही बदलतात। अवस्था म्हणजे स्थिती। समजा आत्ता आपण तरुण आहोत तर ती आपली तारुण्य अवस्था आहे। त्यातले गुण वेगळे, त्यातली लक्षणं वेगळी। जी लक्षणं आपण जेव्हा पाळण्यात होतो तेव्हा नव्हती, पण तो होताच ना तिथे। तो म्हणजे आपला आत्मा, आपलं स्वरूप, ते काही बदललेलं नव्हतं। जसं आकाशामध्ये ढग यावेत आणि निघून जावेत तशा पद्धतीनं देहाला, देहाच्या अवस्था आल्या आणि निघून गेल्या। एक वेळ आली की देह पडला। ही खरी वस्तुस्थिती आहे। साधना केल्यानंतर या वस्तुस्थितीच्या स्थितीमध्ये आपण जातो, नाहीतर मग आपण आपल्या विचारांमध्ये आणि तर्कांमध्ये वावरत असतोच। बरं, या गोष्टी तरी कुठून येतात? आपले विचार, आपले तर्क, आपले समज, गैरसमज, आपली सगळी मते आपल्यावर झालेल्या संस्कारांमधून येतात आणि हे संस्कार बाह्य इंद्रियांमधून आत आलेले असतात। जसं की एखाद्या प्रसन्न स्थळी आपण गेलो आणि भगवंताचं कीर्तन सुरू आहे, तर तो संस्कार घडेल।
तेच दारूच्या गुत्त्यावर कुणी गेलं तर त्या पद्धतीचा संस्कार घडेल. संस्कार बाहेरूनच आत येईल. जो आत येईल तो परिणाम करेल आणि त्या पद्धतीनं आपलं जीवन घडेल. हे आपलं असंच होत आलेलं आहे आणि तेही अनंत जन्मांसाठी. संत सद्गुरू यांना शरण जाऊन त्यांच्याकडून श्रवण घडलं तर मग आपण आत वळण्याचा विचार करतो. प्रारब्धावर देह टाकणं हे घडायला पाहिजे, ही करण्याची गोष्ट नाही. आणि हे घडण्यासाठी आतमध्ये तसे बदल व्हावे लागतात. बदल सुरुवातीला विचारांचे असतात, मग चिंतन बदलतं, मनन बदलतं आणि त्यातून भूमिका बदलत जाते आणि मग साधक वेगवेगळ्या पातळ्यांवरून प्रवास करतो. आपलं जीवन आठवून पहा. समजा काही काळ असा होता जेव्हा श्री महाराज, नामस्मरण, ध्यानधारणा याबद्दल आपल्याला काहीही माहीत नव्हतं. त्यावेळी आपण कसे होतो आणि आज कसे आहोत? समजा 15-20 वर्षे आपण साधना केली असेल तर आपल्यात एक भूमिका बदललेली असते. बरा वाईट प्रसंग आला तर आतूनच असा आवाज येतो की श्री महाराजांची इच्छा, श्री महाराजांना जसं हवं तसं होईल. ते सगळं करत आहेत, मी त्यांच्यावर विसंबून आहे. जो भाव असेल तशा पद्धतीचा आतून आवाज येईल. पण गंमत अशी की तो तसाच होता जो आधीपासूनचा आहे. ज्यावेळी आपण अश्रद्ध होतो त्यावेळीही आत्मा तसाच होता. आज ज्यावेळी आपण सश्रद्ध आहे त्यावेळीही आत्मा तसाच आहे. म्हणजे मूलतः आपल्या स्वरूपाला धक्का लागलेलाच नव्हता. अस्थिरता आपल्या देह, मन, बुद्धी या पातळीवर होत होती. आत्ताही सुरू आहे आणि पुढेही राहील. ती तोपर्यंत राहील जोपर्यंत त्यांचा लय होणार नाही. आणि एकदा लय होण्याच्या मार्गावरती देह गेला, मन गेलं की मग तो आपला देह प्रारब्धावर टाकायला शिकतो. समर्थ जेव्हा म्हणतात प्रारब्धी टाकीला देहो, तेव्हा केवळ आपला स्थूल देह नाही, आपलं मन, आपली बुद्धी, आपले तर्क, विचार, आपल्यात असलेल्या सर्व भावभावना हे सगळं काही प्रारब्धावर तो टाकतो. स्वतःला, स्वला तो या सगळ्यापासून वेगळं पाहायला शिकतो. हे वेगळं पाहणं साधनेचा हात धरून होतं. नुसतं वाचून हे वेगळं पाहता येणार नाही. एकदा पटलं म्हणून वेगळं पाहता येणार नाही. रोज रोज साधना करावी लागते. कारण एकतर देह रजतम सत्वात्मक आहे आणि पंचमहाभूतांनी बनलेला आहे. त्यामुळे सतत याच्यावरती संस्कार होत असतात. जसा सतत घरात केर येत राहतो अगदी तसंच हे आहे. त्यामुळे जसा रोज केर काढावा लागतो तसं रोज साधन करावं लागतं. मग अशी जो नियमितता सांभाळतो त्याच्या ठिकाणी हे वेगळेपण येतं. आपण हे नाही, आपण हे नाही, आपण हे नाही असं करत करत तो आपल्याच आत शिरत शिरत शांत होत जातो आणि मग त्याचा संदेह फिटतो. बोधे फिटला संदेहो. ज्यावेळी समर्थ असं म्हणतात त्यावेळी बोध आणि संदेह या अर्थातच दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. पण बोध होणं आणि संदेह फिटणं ही एकच गोष्ट आहे, हे त्याच्या बाबतीत घडून येतं. बुद्धीमध्ये जोपर्यंत हा भाव आहे की मी देह, तोपर्यंत हे घडणार नाही. आणि ज्यावेळी हे घडलेलं आहे त्यावेळी बुद्धीमध्ये मी आत्मा हा निश्चय आहे. यालाच समर्थ म्हणतात देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. समर्थांनी अगदी स्पष्टपणे समोर मांडलं की सज्जन संगतीनं, संत संगतीनं, सद्गुरूंच्या संगतीनंच ही देहबुद्धीची आत्मबुद्धी होणार आहे. म्हणजे काय झालं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि कशानं ते होतं हे सगळं काही एकत्रितपणे समर्थांनी सांगितलं. अशा अवस्थेमध्ये असलेला महात्मा कसा आहे? प्रारब्धी टाकेला देहो, बोधे फिटला संदेहो, आताची पडो अथवा राहो मिथ्या कळीवर असा आहे. आता मग देहासक्ती तिथं नाही. देहासक्तीच नाही तर देहसंबंधी गोष्टीची आसक्ती कुठून असणार? अन्नपदार्थांची आठवण येणं, शरीरभोगांची आठवण येणं, नातेसंबंधांची आठवण येऊन कासावीस होणं, तळमळणं हे त्या ठिकाणी असत नाही. आठवण असणारच, कारण देहाबरोबर देहाची ओळख आहे. आपल्या भावालाच तो माझा भाऊ म्हणेल, आपल्या शेजाऱ्यालाच तो माझा शेजारी म्हणेल, आपल्या बायकोला, मुलाला सगळ्यांना ओळखेल.
पण तिथे आता तो आसक्त नाही, कारण आपण यापासून पूर्ण वेगळे आहोत ही बुद्धीमध्ये निश्चयात्मक दृढता आलेली आहे. ज्ञानियांचे जे शरीर ते मिथ्यत्वे निर्विकार, जेथे पडे तेची सार पुण्यभूमी, असं समर्थ म्हणतात. असा जो महात्मा आहे त्याचं शरीर हे खोटेपणानं तिथं राहिलेलं असतं. खरं पाहता शरीरामध्ये खरेपणा कधी नव्हताच, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत. पण जे खरं नाही त्याला खरं मानायचं, असाच तर आपला सगळा प्रकार आहे. म्हणून तर आपण संदेहात आहे. संदेह निवृत्ती झाल्यानंतर मात्र तिथं देह राहतो, पण निमित्त म्हणून राहतो. तुकाराम महाराज म्हणत नाहीत का, आता राहिलो उपकारापुरता. मी देहमुळी नाहीच आहे, मी आलेलो नाही, मी जाणाराही नाही, जन्म नाही, मरण नाही, अशा स्थितीमध्ये आहे. देहवरती दिसतो त्याच्याकडून उपकार झाल्यासारखं घडेल, पण मी त्याहूनही वेगळा आहे, अशी ही आत्मस्थिती. ज्ञानियांचे जे शरीर ते मिथ्यत्वे निर्विकार. समर्थ म्हणतात, अशा महात्म्याचा देह कुठेही पडला तरी ती पुण्यभूमी बनून जाते. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे म्हणून आळंदीला महत्त्व आहे. ती समाधी आणखी कुठे असती तर त्या ठिकाणाला महत्त्व असतं. आळंदी महत्त्वाची आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं महत्त्व नाही. तिथे ज्ञानेश्वर महाराज आहेत म्हणून ते स्थान महत्त्वाचं. अशा प्रकारे या महात्म्याच्या बाबतीत घडतं. ज्याचा जरा खोलातील अर्थ आपण पाहूया. आपण कुठे आहोत हे महत्त्वाचं ठिकाण आहे, ती खरी पुण्यभूमी आहे. आणि आपण ज्या भ्रमामध्ये वावरत आहोत तो सगळा पसारा आहे. आपला भ्रम म्हणजे आपला देह आणि देहाच्या ठिकाणी ठेवलेली जाणीव, आणि तीही मीपणाची. हा सगळा भ्रमाचा पसारा. आणि आपलं स्वरूप म्हणजे आपली खरी पुण्यभूमी आहे. म्हणजे देह पडल्यानंतर आपण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी मिळून गेलो तर खऱ्या अर्थानं आपण पुण्यभूमीतच गेलो. देह पडल्यानंतर म्हणजे मेल्यानंतर नव्हे, देह पडल्यानंतर म्हणजे देहबुद्धी गेल्यानंतर आपण पुण्यभूमीत प्रवेश करतो. त्याच ठिकाणी पुण्यभूमी आहे जिथं देह पडतो, देहबुद्धी पूर्ण लयाला जाते. सद्गुरुपदिष्ट साधनेशिवाय हे कदापि घडणार नाही. जिथं देह पडतो तिथंच पुण्यभूमी आहे हे सूक्ष्मार्थानं आपण पाहिलं खरं, पण समर्थ तीर्थ काय असतं आणि साधू कसा असतो हे आपल्याला पटवून देत आहेत. साधू दर्शने पावन तीर्थ, पूर्ती त्यांचे मनोरथ, साधून येता जेणे व्यर्थ, तया पुण्यक्षेत्रांचे. पुण्यनदीचे जे तीर तेथे पडावे शरीर, हा इतर जनाचा विचार, साधू नित्यमुक्त. समर्थ म्हणतात, साधू संत येऊन राहतात म्हणून तीर्थांना पावित्र्य आहे. संतांच्या वस्तीमुळे त्यांचं महात्म्य आहे. साधू संत जर तीर्थांकडे आले नाहीत तर त्या पुण्यक्षेत्रांना कुणीही विचारणार नाही. एवढंच नाही, पुढं ते म्हणतात की एखाद्या पुण्य नदीच्या काठी आपला देह पडावा, म्हणजे गंगेकाठी, नर्मदेकाठी वगैरे वगैरे, असं लोकांना वाटतं. हा लोकांचा समज आहे. साधू मात्र नित्यमुक्त अवस्थेमध्ये असतो. खरं म्हणजे प्रवाह आपल्या आतच आहे आणि तोही चैतन्याचा. हीच आपल्या आत वाहणारी नदी आहे. तिथं आपलं मरण झालं पाहिजे, त्या नदीत आपला देह वाहिला पाहिजे. बाह्य देह बाह्य नदीमध्ये विसर्जित करण्यानं मुक्तदशा येणार कशी? मुक्तदशा डोळ्यांना दिसते कुठे? मुक्तता आणि बद्धता आपल्याच आत लपलेली आहे. जेव्हा आपण मी देह म्हणतो तेव्हाच तर आपण बद्ध आहे. मग चैतन्याच्या ठिकाणी देह पडणं म्हणजे काय? मी आत्मा किंवा भगवंताचं नाव किंवा सद्गुरुपदिष्ट साधना यामध्ये आपल्या स्वतःचा विसर पडणं म्हणजेच तो देह चैतन्यामध्ये पडणं. हे जेव्हा घडतं तेव्हा मग देह कसाही राहिला काय, तो जो महात्मा आहे तो नित्यमुक्त स्थितीमध्ये असतो. असा महात्मा जिथं जातो तिथं महात्म्य निर्माण होतं. जसं मगाशी आपण आळंदीचं पाहिलं तसंच अनेक पुण्यक्षेत्रांचं आहे. समर्थ पुढे म्हणतात, उत्तरायण ते उत्तम, दक्षिणायन ते अधम, हा संदेही वसे भ्रम, साधू तो निस्संदेह. शुक्ल पक्ष उत्तरायण, गृही दीप दिवा मरण,
अंती राहावे स्मरण गती कारणे, इतुके नलगे योगी आसी, जो जीतची मुक्त पुण्य रासी, तिळांजुळी पाप पुण्यासी दिधली तेणे. आपण काही संस्कार ठरवून घेतलेले आहेत, जे बाह्यतः केले जातात. त्या संस्कारांचं त्या त्या ठिकाणी महत्त्व आहे. पण समर्थ आपल्याला खोलातील उपदेश करतायत. जे काही जाणारं आहे ते कुठल्याही परिस्थितीत जाणारच आहे. जाणारं म्हणजे दृश्य, आणि जाणारच आहे ही दृश्याच्या बाबतीत असलेली तथ्यता. ती आपण बदलू शकत नाही. म्हणून याची देही याची डोळा, जोपर्यंत चैतन्य खेळत आहे देहात, तोपर्यंतच त्या चैतन्याला ओळखावं लागतं. आपण कोण हे जाणून घ्यावं लागतं. असं जाणलं गेलं की आपण पूर्णपणे निस्संदेह होऊन जातो. मग बाकी सगळे लौकिक राहतात हे समर्थ आपल्याला सांगतायत. अमुक ठिकाणी देह गेला, अमुक ग्रह स्थितीमध्ये देह गेला, उत्तरायणात देह गेला, वगैरे वगैरे, तर शुभ अशा गोष्टी जो देहबुद्धीवरती आहे त्याला लागू पडतील. शेवटी हा सगळा भ्रमच असं समर्थ म्हणतायत. जो योगी आहे, जो मुक्त आहे, तो या सगळ्याच्या पलीकडे जातो. तो उत्तम गतीमध्येच असतो. जणू आपल्या पापपुण्यांवरती पाणी सोडतो, तिळांजुळी देतो. म्हणजेच काय, तर देहावरती पाणी सोडतो. मगाशीच आपण निरूपणात पाहिलं की प्रारब्ध, पाप, पुण्य, सुख, दुःख हे सगळं देहापर्यंत. तो देहाला पाणी देऊ शकतो कारण तो कोण आहे यापर्यंत तो पोहोचलेला आहे. म्हणून समर्थ आपल्याला तिथपर्यंत पोहोचा हे सांगतायत. हे जाणून घेऊया आपण. या योग्यांची गोष्ट वेगळी हो, आपण हे सगळं केलंच पाहिजे अशा प्रकारचा विपर्यास इथून काढायचा नाही. समर्थ हे आपणही त्या दशेत जावं यासाठी तळमळून सांगतायत. कसे आपले समज असतात पहा. देहाचा अंत बरा आला, देह सुखरूप गेला, त्यासी म्हणती धन्य झाला अज्ञानजन. जनाचे विपरीत मत, अंती भेटतो भगवंत, ऐसे कल्पून घात करती आपुला स्वये. जर मरण चांगलं आलं तर तो धन्य असं मानणं हे अज्ञानाचं लक्षण आहे असं समर्थ स्पष्टपणे सांगतायत. धन्यता तुम्ही या क्षणाला, या श्वासाला काय करताय याच्यावरती अवलंबून आहे. आत्ता या क्षणी या श्वासात नामाचं स्मरण आहे का? तुलसीदास म्हणतात, 3 भुवन और 14 लोक, एक श्वास का मोल, तुलसी कहे राम भजन बिन, वृथा श्वास मत खोल. 3 भुवन 14 लोक जरी दिले तरी गेलेला श्वास परत येत नाही, इतका तो मौल्यवान आहे. त्यामुळे एकही श्वास भगवंताच्या स्मरणाशिवाय जाऊ देऊ नका असं ते तळमळीनं सांगतात. म्हणजे धन्यता ही या अशा प्रत्येक श्वासातच आहे, प्रत्येक क्षणात आहे, आत्ता इथे आहे. आपलं मरण कसं येईल याच्यावरती आपली धन्यता नाही, आपला अंतकाळ कसा येईल याच्यावरती तर मुळीच नाही. पण आपले असे समज असतात, ते समज पुढे ठेवून समर्थ तेच समज खोडून काढतायत. जनाचे विपरीत मत, अंती भेटतो भगवंत. दर क्षणाला अंत होतच आहे की त्या अंतामध्ये भगवंताची आपण वाट पाहिली आहे का? तिथे आपण पोचण्याचा अभ्यास केला आहे का? परत श्वासाच्या भाषेत बोलायचं झाल्यास प्रत्येक श्वास संपल्यानंतर तिथंच मरण आहे. तिथे आपण भगवंताला भेटायला गेलो आहे का? म्हणजेच आपल्या आत आपण शिरत शिरत श्वासांच्याही पलीकडे जाण्याचा अभ्यास केला आहे का? जर केला असेल तर प्रत्येक मरणाच्या क्षणाला भगवत प्राप्ती आहेच की. पण जीवन कसंही घालवायचं, अंती मात्र त्याचं स्मरण केलं की मला भगवत प्राप्ती होईल असे आपले गैरसमज असतात. हे समर्थ आपल्याला सांगतायत. असे काहीतरी समज करून घेऊन आपण आपलंच नुकसान करून घेतो. पुढं ते म्हणतात, जिता सार्थक नाही केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले, मुळी धान्याची नाही पेरिले, ते उगवेल कैचे. जे जन्मभर आपण करणार तेच मरणसमयी आपल्याला आठवणार किंवा त्याच भावामध्ये आपण असणार. जन्मभर विषयवासना भोगल्या, जन्मभर दुसऱ्याची निंदा केली, पैशामागेच धावत राहिलो, सुखदुःखांमध्येच गुरफटून राहिलो, आपलेपणा माझेपणा यात अडकलो, तर शेवटीही आपण तसेच असणार. काहीतरी चांगलं घडलं, आपल्याला मान मिळाला, मानामध्ये सुख मिळालं,
त्या सुखाला आपण कवटाळून घेतलं. मग त्या मानाच्या आणि सुखाच्या जाणीवेत रमून गेलो. प्रसंगी कधी अपमान झाला, दुःख मिळालं तर त्या दुःखालाही जवळ घेतलं. असं करत करत आपण आपलं जीवन जगत असू तर शेवटीही हेच सगळं आपल्यासमोर येणार आणि हेच घेऊन आपण जाणार. अशा प्रकारे जर बहिर्मुख जीवनच जगलं असेल, पूर्णपणे देहभावात्मक जीवन जगलं असेल, तर अंती भगवंताचं नाम घेऊन आपल्याला काहीच मिळणार नाही. नाम हे आजन्म घ्यावं लागेल. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत घ्यावं लागेल, तर जीवनाच्या अंती कल्याण होईल. हा या ओवीचा स्पष्ट अर्थ आहे. जिता सार्थक नाही केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले. पण या ओवीत सूक्ष्म अर्थही लपलेला आहे की आपलं जिवंतपण, तिथं असलेली आपली जाणीव, भगवंताचं नाम आणि कसे आपण बहिर्मुख असतो. या सूक्ष्मार्थाकडे आणि पुढे समर्थ काय म्हणतात त्याकडे आपण उजळणीमध्ये यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.